प्रश्न पहिला 3/4, 3/13, 3/11, 3/8 यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? स्पष्टीकरण. समान अंश असणाऱ्या अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा छेद सर्वात लहान असतो तो अपूर्णांक सर्वात मोठा असतो. दिलेल्या अपूर्णांकातील छेद 13, 11, 4 आणि 8 आहेत. या चारही अपूर्णांकांच्या छेदापैकी 4 हे 8, 11 आणि 13 पेक्षा लहान आहेत. म्हणून 3/4 हा सर्वात मोठा अपूर्णांक आहे. पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे. प्रश्न 2. पुढीलपैकी कोणत्या गटातील अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिले आहेत? स्पष्टीकरण. दिलेले अपूर्णांक चढत्या क्रमाने आहेत हे समजण्यासाठी प्रत्येक पर्यायातील अपूर्णांकांचे छेद समान करून तुलना करावी लागेल. पहिल्या पर्यायातील 3/4, 6/7 आणि 2/3 हे तीनही अपूर्णांकांचे निरीक्षण केलं असता असं लक्षात येईल की तीनही भिन्न छेद अपूर्णांक आहेत. आधी आपण छेद समान करून घेऊया. इथं छेद आपल्याला दिसतील 4, 7 आणि 3. या तीनही सामायिक विभाज्य असणारी आपल्याला संख्या मिळणार आहे 84. 3/4 या अपूर्णांकामध्ये छेद 84 येण्यासाठी 4 ला 21 ने गुणावं लागेल. छेदाला 21 ने गुणलं म्हणून अंशाला पण आपण 21 ने गुणणार आहोत. दुसरा अपूर्णांक 6/7. इथं पण आपल्याला छेद 84 हवा आहे. छेद 84 येण्यासाठी 7 ला आपल्याला 12 ने गुणावं लागेल. छेदाला 12 ने गुणलं म्हणून अंशाला पण आपण 12 नेच गुणणार आहोत. तिसरा अपूर्णांक 2/3. इथे छेद आपल्याला 84 येण्यासाठी 3 ला 28 ने गुणावं लागेल. छेदाला 28 ने गुणलं म्हणून अंशाला पण 28 नेच गुणणार आहोत. छेद समान केल्यानंतर तीनही अपूर्णांक आपल्याला अनुक्रमे अशा प्रकारे मिळतील: 63/84, 72/84 आणि 56/84. आता छेद समान झालेला आहे. आपण अंशांचा जर विचार केला तर 63, 72 आणि 56 या तीनही संख्या चढत्या क्रमाने आपल्याला दिसत नाहीत. याचा अर्थ पहिल्या पर्यायातील तीनही अपूर्णांक हे चढत्या क्रमाने लिहिलेले नाहीत. आपण दुसऱ्या पर्यायाचा विचार करूया. दुसऱ्या पर्यायामध्ये 5/11, 2/13 आणि 1/11 हे तीनही अपूर्णांक भिन्न छेद अपूर्णांक आहेत. तुलना करण्यासाठी आपल्याला इथं छेद समान करावं लागतील. तीनही अपूर्णांकातील छेद आपल्याला 11, 13 आणि 11 याप्रमाणे दिसत आहेत. तर तीनही छेदांनी सामायिक विभाज्य असणारी संख्या आहे 143. तर 143 छेद येण्यासाठी आपण प्रयत्न करूया. पहिला अपूर्णांक 5/11. इथं आपल्याला छेद 143 हवा आहे. 143 छेद येण्यासाठी 11 ला आपण 13 ने गुणणार आहोत. छेदाला 13 ने गुणलं म्हणून अंशाला पण 13 नेच गुणायचं आहे. दुसऱ्या अपूर्णांकामध्ये म्हणजेच 2/13 मध्ये छेद 143 येण्यासाठी 13 ला आपण 11 ने गुणूया. छेदाला 11 ने गुणलं म्हणून अंशाला पण 11 नेच गुणणार आहोत. तिसरा अपूर्णांक 1/11. या अपूर्णांकामध्ये छेद 143 येण्यासाठी छेदाला आपण म्हणजे 11 ला आपण 13 ने गुणणार आहोत.
छेदाला 13ने गुणलं म्हणून अंशाला पण 13नेच गुणायचं आहे. तर छेद समान केल्यानंतर आपल्याला अपूर्णांक अशा प्रकारे मिळतील. 65/143, 22/143 आणि 13/143. आता छेद समान झाले आहेत. अंशांचा आपण विचार करणार आहोत. अंश पाहिले तर 65, 22 आणि 13 या तीनही संख्या आपल्याला चढत्या क्रमाने लिहिलेले दिसत नाहीत. म्हणजे दुसरा पर्याय देखील योग्य नसणार आहे. दुसऱ्या पर्यायातील अपूर्णांक देखील चढत्या क्रमाने लिहिलेले नाहीत. आपण तिसऱ्या पर्यायाचा विचार करूया. तिसऱ्या पर्यायामध्ये अपूर्णांक 7/9, 3/4 आणि 5/6 हे तीनही भिन्नछेद अपूर्णांक आहेत. तर तुलना करण्यासाठी आपल्याला अपूर्णांक समच्छेद करावे लागतील. छेदांचा विचार केला तर 9, 4 आणि 6 या तीनही संख्यांनी सामायिक विभाज्य असणारी संख्या आपल्याला मिळणार आहे 36. पहिला अपूर्णांक 7/9. इथं छेद 36 येण्यासाठी 9 ला 4 ने गुणावं लागेल. छेदाला 4 ने गुणलं म्हणून अंशाला पण आपण 4 नेच गुणणार आहोत. दुसरा अपूर्णांक 3/4. इथं छेद 36 येण्यासाठी 4 ला 9 ने गुणावं लागेल. छेदाला 9 ने गुणलं म्हणून अंशाला पण आपण 9 नेच गुणणार आहोत. तिसरा अपूर्णांक 5/6. इथं छेद 36 येण्यासाठी 6 ला 6 ने गुणावं लागेल आणि छेदाला 6 ने गुणलं म्हणून अंशाला पण आपण 6 नेच गुणणार आहोत. अनुक्रमे आपल्याला अपूर्णांक अशा प्रकारे मिळतील. 28/36, 27/36 आणि 30/36. इथं आपल्याला छेद समान झालेला दिसेल 36. आता आपण अंशांची तुलना करून चढता क्रम ठरवू शकतो. अंश पाहिले तर 28, 27 आणि 30 या तीनही संख्या चढत्या क्रमाने लिहिलेल्या आपल्याला दिसत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 3 मधील अपूर्णांक देखील चढत्या क्रमाने लिहिलेले नाहीत. आपण चौथ्या पर्यायाचा विचार करूया. चौथ्या पर्यायातील अपूर्णांक 2/5, 5/6 आणि 6/7 हे तीनही भिन्नछेद अपूर्णांक आहेत. इथंही आपल्याला तुलना करण्यासाठी छेद समान करावा लागेल. या तीनही अपूर्णांकातील छेद 5, 6 आणि 7 यांनी सामायिक विभाज्य असणारी संख्या आपल्याला मिळणार आहे 210. पहिला अपूर्णांक 2/5. इथं आपल्याला छेद हवा आहे 210. 210 छेद येण्यासाठी 5 ला 42 ने गुणावं लागेल. छेदाला 42 ने गुणलं म्हणून अंशाला पण आपण 42 नेच गुणणार आहोत. दुसरा अपूर्णांक 5/6. इथं देखील आपल्याला छेद हवा आहे 210. 210 छेद येण्यासाठी 6 ला 35 ने गुणावं लागेल. छेदाला 35 ने गुणलं म्हणून अंशाला पण आपण 35 नेच गुणणार आहोत. तिसरा अपूर्णांक 6/7. इथं छेद आपल्याला हवा आहे 210. 210 छेद येण्यासाठी 7 ला 30 ने गुणावं लागेल. छेदाला 30 ने गुणलं म्हणून अंशाला पण आपण 30 नेच गुणणार आहोत. आपल्याला अपूर्णांक मिळणार आहेत 84/210, 175/210 आणि 180/210. तर तिन्ही अपूर्णांकामध्ये छेद 210 समान झालेला आहे. तर आपण अंशांची तुलना करू शकतो. इथं अंश आपल्याला दिसतील 84, 175 आणि 180. तर तीनही अंश हे चढत्या क्रमाने आपल्याला दिसतील. म्हणून पर्याय क्रमांक 4 मधील सर्व अपूर्णांक हे चढत्या क्रमाने लिहिलेले आहेत. म्हणून पर्याय 4 हे अचूक उत्तर आहे. प्रश्न 3. 1/2, 1/3 व 1/4 या अपूर्णांकांची बेरीज किती येईल?
स्पष्टीकरण. दिलेल्या अपूर्णांकांमध्ये छेद 2, 3, 4 हे भिन्न छेद आहेत. बेरीज करण्यासाठी छेद समान करून घेऊ. तीनही संख्यांची सामाईक पट संख्या आपल्याला मिळणार आहे 12. पहिला अपूर्णांक 1/2. इथं छेद 12 येण्यासाठी आपण 2 ला 6 ने गुणणार आहोत. छेदाला 6 ने गुणलं म्हणून अंशाला पण 6 नेच गुणणार आहोत. दुसरा अपूर्णांक 1/3. इथं छेद 12 येण्यासाठी 3 ला 4 ने गुणावं लागेल. छेदाला 4 ने गुणलं म्हणून अंशाला पण 4 नेच गुणावं लागेल. तिसरा अपूर्णांक 1/3. इथं छेद 12 येण्यासाठी 4 ला 3 ने गुणणार आहोत. छेदाला 3 ने गुणलं म्हणून अंशाला पण 3 नेच गुणायचं आहे. छेद समान झालेले अपूर्णांक असे असतील 6/12 अधिक 4/12 अधिक 3/12. तीनही अपूर्णांकांचा छेद आपण 12 मिळवलेला आहे. अंशांची आपण बेरीज करू शकतो. म्हणजेच अंशांची बेरीज अशी होईल 6 अधिक 4 अधिक 3/12. तर या तिन्ही अपूर्णांकांची बेरीज आपल्याला मिळणार आहे 13/12. म्हणून पर्याय 2 हे अचूक उत्तर आहे. प्रश्न 4. 5 चांदणी अधिक 3 चांदणी बरोबर 1 असेल तर चांदणीच्या जागी पुढीलपैकी कोणता अंक असेल? स्पष्टीकरण. दिलेल्या अपूर्णांक समच्छेद अपूर्णांक असतील तरच त्यांची बेरीज 1 असेल. म्हणजेच 5 चांदणी अधिक 3 चांदणी बरोबर अंशांची बेरीज करून आपल्याला मिळतील 8 आणि छेद समान चांदणी. तर चांदणीच्या जागी अंशा एवढीच संख्या असेल म्हणजे अंश 8 आहे तर छेद देखील 8 असेल तरच याचं उत्तर 1 मिळणार आहे. म्हणून दिलेल्या अपूर्णांकात अंश आणि छेद समान असेल तरच त्याची बेरीज 1 येईल. म्हणून पर्याय 1 हे अचूक उत्तर आहे. प्रश्न 5. एका समारंभासाठी उपस्थित असलेल्या एकूण निमंत्रितांपैकी 5/9 भाग पुरुष आहेत, 1/5 भाग स्त्रिया आहेत व उरलेली मुले आहेत, तर स्त्रियांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे? स्पष्टीकरण. स्त्रियांची संख्या कितीने कमी आहे हे काढण्यासाठी 5/9 व 1/5 यांची वजाबाकी करू. 5/9 वजा 1/5. आता वजाबाकी करण्यासाठी छेद समान असणं आवश्यक आहे कारण दिलेले अपूर्णांक आपल्याला भिन्न छेद अपूर्णांक दिसत आहेत. छेद समान करण्यासाठी 9 आणि 5 या दोघांनी सामाईक विभाज्य असणारी संख्या आपल्याला मिळणार आहे 45. पहिला अपूर्णांक 5/9. इथं छेद 45 येण्यासाठी 9 ला 5 ने गुणावं लागेल. छेदाला 5 ने गुणलं म्हणून अंशाला पण आपण 5 नेच गुणणार आहोत. दुसरा अपूर्णांक 1/5. इथं छेद 45 येण्यासाठी 5 ला 9 ने गुणावं लागेल. छेदाला 9 ने गुणलं म्हणून अंशाला पण 9 ने गुणणार आहोत. छेद समान केलेले अपूर्णांक आपल्याला असे मिळतील 25/45 वजा 9/45. आता छेद समान 45 मिळालेला आहे म्हणजे आपण अंशांची वजाबाकी करू शकतो. 25 वजा 9/45. तर ही वजाबाकी आपल्याला मिळेल 16/45. म्हणून पर्याय 3 हे अचूक उत्तर आहे.